चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड तालुका उन्हाळी धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेत पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकरी उन्हाळी शेत पिकाचे उत्पन्न घेऊन मुलींचे विवाह, घरबांधणी किंवा कर्जाची परतफेड करत असतो। अशातच झालेल्या शेत पिकाच्या नुकसानामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वादळ, वारा आणि पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये गार, जवळपास 200 ते 250 ग्रॅमची गार आमच्या भागामध्ये पडली आणि आमच्या तोंडात आलेला घास, शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। येत्या 10 दिवसामध्ये कापण्याची वेळ होती, तरीही या अतिवृष्टी पाऊसमुळे हातात आलेला पीक 80 ते 90% पूर्णपणेच नुकसान झालेला होता। लगेच 3 तारखेला पुन्हाचा एकदा अतिवृष्टीचा पाऊस व गारांचा वर्षाव झाला। याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। गारपीट पाऊस आल्यामुळे पूर्ण धानाची नासाडी झालेली आहे। हाती आलेला आमचा धानाची फसल एकदम नायनाट झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे। एवढ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। या संकटामध्ये कसं सारावं? कोणाच्या मुलीचे लग्न असतील, कोणाचे काही कार्यक्रम करायचे असतील, त्यांना अशी आस होती की माझा धानाचा उत्पन्न आल्यानंतर याच्यातून मी माझ्या मुलीचं लग्न कसा करू। आज अशी परिस्थिती त्याच्यासमोर तयार झालेली आहे आणि लगेचच पुन्हा 3 तारखेला एवढा भयानक पाऊस आला की त्या पावसामध्ये गारांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव झाला आणि त्यातच पूर्ण फसल अतिशय पूर्ण बर्बाद झाली। एका एकरामध्ये जवळपास 35 ते 40 पोते धान म्हणजे जवळपास 30 ते 35 क्विंटल धान होतात आणि त्याच्यामध्ये आता एकही जवळपास धान होणार नाही। याच्यामुळे जवळपास एका शेतकऱ्याची 35 क्विंटल धान किंवा 30 क्विंटल धान जरी पकडला तरी 60 ते 70 हजार प्रति एकर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेली आहे। तरी माननीय आमदार साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना अशी विनंती आहे की आपण ही जी मागणी आहे शेतकऱ्यांची वरच्या लेवलला धरून आणि लवकरात लवकर उसराळमेंढा, अक्कापूर येथील संपूर्ण शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत मिळावी। महाराष्ट्र T24 करिता मिथुन मेश्राम, चंद्रपूर।